तर मित्रांनो, उद्या महाराष्ट्रामध्ये 2 मैदान आहेत. टॉपची मैदान आहेत, ओपनची मैदानामध्ये आहेत. काही नंदी आज पळाले, काही नंदी उद्या पळतील. एक टॉपचं नामांकित मैदान आहेत, यात्रेची पारंपरिक मैदान आहेत. यात्रेची मैदान असली की तुम्हाला माहितीच आहे, आवर्जून मोठे नंदी जे आहेत ते पळण्यासाठी येतात. आणि उद्या बकासूर 100% पळेल उद्याच्या मैदानामध्ये. उद्या 2 मैदानं तुम्हाला माहितीच आहे. नागाचे कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहे. त्या मैदानामध्ये मी व्हिडिओ बनवला आहे त्या मैदानाचा व्हिडिओ किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा जुना चॅनल आहे. त्या चॅनलवरती जावा, त्या ठिकाणी बघा ते मैदानाचं नियोजन कसं आहे, त्या बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, फाट्या किती आहेत, ही सगळी माहिती दिलेली आहे. तिथे जाऊन बघा. आणि दुसरं मैदान जे आहे ते तांदूळवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी होते. त्याची बाईट मी सकाळी घेतली, ती सुद्धा बाईट बघा जाऊन. ती किरण शिरतोडे ब्लॉग या माझ्या जुन्या चॅनलवरती जावा, तिथं मी बाईट टाकलेली आहे. सकाळीच मुलाखत घेतलेली आहे मैदानाची. त्या मैदानामध्ये एक बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, बैलांना थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का, खाली फाटीला जागा आहे का, दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल, फाटे किती आहेत, मैदाना फाटीचं अंतर किती आहे, मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढणार आहेत, काय कोणत्या चॅनलवरती मैदान दिसेल, कोणत्या समालोचक कोणत्या मैदानामध्ये असतील, हे सुद्धा तुम्ही त्या मैदानामध्ये म्हणजे उद्याच्या मैदानाची जे व्हिडिओ जे काढलेले आहेत ते मी तुम्ही जाऊन बघा. नागाच्या कुमठ्याची सुद्धा व्हिडिओ आहे आणि ह्या सुद्धा मैदानाच्या आहे तांदूळवाडीच्या. उद्या आता पैऱ्यांना सुरुवात करतोय, बकासूरच्या पैऱ्याची सुरुवात करतोय, कारण की तुम्हाला माहिती आहे आज बकासूर आणि मानघरकरांचं वादळ जे आहे ती जोडी पुणे जिल्ह्यामध्ये आज पठारवाडी या ठिकाणी ही जोडी पळाली होती. परंतु तुम्ही बघितलं गट सुट्टा काढलेला होता, परंतु गाडी जी आहे ती सेमीला हरलेली आहे बकासूरची. आणि सुंदर आणि दुसरा त्याच्यासोबत नंतर घरचा साज या जोडीनं आज 1 नंबर केला बकासूरच्या सेमीमध्ये. परंतु शेवटी खेळ हा खेळामध्ये चालतं, हार जीत होत तरी बकासूरचे पराभव कमी आणि विजय जास्त आहे. त्याच्यामुळे कुणीही जास्त नाराज होऊ नका, तो कमबॅक करेल आणि उद्या तो मला वाटतंय दिसेल तो बकासूर उद्या. कारण की तुम्हाला माहिती आहे कुमटेचं मैदान त्याच्यासाठी खूप लकी आहे. मागच्या वर्षी जे मैदान झालं होतं कुमटेमध्ये, त्या कुमठेच्या मैदानामध्ये बकासूरने 2य क्रमांकाचा मान पटकवलेला होता आणि तो उद्याच्या मैदानामध्ये 100% दिसेल आपल्याला. आता बकासूर कोणासोबत दिसू शकेल, आता तुम्हाला माहिती आहे बकासूर जो आहे चर्चा चालली होती की सर्जा जो स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा जो आहे त्याच्यासोबत. परंतु सर्जा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की काल एक बिनजोड खेळलाय, मुंबईतील एक मोठी बिनजोड खेळलाय. ती गाडीचा जो सामना झालेला आहे दुसरी विरोधात सर्जा दादाच्या जी शेजारची गाडी होती ती विरोधामध्ये पळवती, दोन्ही गाड्यांचा सामना झालाय. त्याच्यामुळे आता सर्जा जो आहे तो आता घाटावरती मला वाटतं थोड्या दिवसांनी दिसेल. तो मुंबईमध्ये गेलेला आहे आणि तो उद्याच्या मैदानामध्ये नाही दिसणार आपल्याला बकासूर सोबत. आणि बकासूरचा पैरा मग कोण असू शकतो, बकासूरचा उद्या चिक्या कारुंडीकरांचा एक चिक्या वाटतोय पैरा. कारण तुम्ही बघितलं आज एक गुरसाळ या ठिकाणी दुष्याचं मैदान झालं, त्या दुष्याच्या मैदानामध्ये विसापूरकरांच्या कार्तिक सोबत चिक्या पळाला होता आणि गाडी जी आहे ती सेमीला सुट्टा निकाल घेतला, परंतु गाडीनं तास पलटी केलेलं होतं जागेवरच. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही बघितलं शेमीला चिक्याला हार मिळाली होती आणि कार्तिकला. परंतु असो या दोघांचे कार्तिक आणि चिक्या सुद्धा चांगले नंदी आहेत. उद्या मला वाटतंय की चिक्या सुद्धा एक उद्या पळेल मैदानामध्ये, कारण की चिक्या तिथेच थांबेल, कारण की जवळच मैदान आहे ते गुरसाळेपासून. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुरसाळे आणि कुमटे जवळच अंतर आहे. मला वाटते विश्रांतीसाठी चिक्या तिथेच थांबले असेल कुठेतरी. आणि उद्या चिक्याचं नियोजन बकासूर सोबत सुद्धा असू शकतो. बकासूर सुद्धा आज सेमीला हरलाय, त्याच्यामुळे बकासूर आपल्याला उद्या सकाळी लवकरात लवकर आपल्याला कुमठेच्या मैदानामध्ये दिसू शकेल. कारण की तुम्हाला महाराष्ट्राला माहिती आहे बकासूर आणि चिक्या एक जोडी A1 जोडी आहे, खूप दिवस झाले ही जोडी काय पळाली नाहीये. बघूया उद्याच्या मैदानामध्ये पळते का काय बकासूर सोबत. आणि एक पैरा जो बकासूर सोबत वारंवार मनामध्ये वाटतंय की ही जोडी आज नाही उद्या नाही परवा नाही तेरवा पण पळल असा कोणता नंदी आहे जो बकासूर सोबत पाळण्याची दाट शक्यता आहे. खूप दिवस झालं ही जोडी पळालेली नाही आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणायला काय हरकत नाही. मुरुमकरांचा सुंदर सुद्धा नाव जोडलं जातंय, कारण की मुरुमकरांचा सुंदर आणि बकासूर एक खूप मोठं तुम्ही बघितले बकासूर आणि ते एकदा पळाले होते आणि प्रत्येक मैदानामध्ये ते चांगले कामगिरी सुद्धा करतायत. परंतु बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचं नियोजन जे आहे ते मला जास्तीत जास्त चिक्याबरोबर वाटते. बघूया आता सगळे म्हणतील की आयला का आज पळालाय बकासूर आणि उद्या कसा काय पळेल. नाही तुम्हाला माहिती आहे बकासूरचा इतिहास, बकासूरला सारखं पळावं लागतं. आता सगळे म्हणतील की काय हा मनातच काहीतरी सांगतोय का, तसं नाही आहे. बकासूर कसं आहे, बकासूरला जेवढं पळेल तेवढं बकासूरला चांगलं वाटतं. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे
बकासूरला एक घरी असले की काय ना काहीतरी उचापत्या वाढतो, असं शिंगानेच मारतो, कायच करतो. म्हणजे बकासूर मला वाटतंय उद्या पळेल कुमठीच्या मैदानामध्ये. 2 मैदान आहेत, दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्याला दिसू पण शकेल. अ, मी तुम्हाला सांगितलं त्याच्यासोबत आपल्या चिक्यासोबत किंवा मुरुमकरांच्या सुंदरसोबत किंवा नवीनसुद्धा चेहरा असू शकण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूरचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये एक टॉपचं नाव आहे. धन्यवाद.